श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। 17व्या शतकाचा विचार करत असताना दत्त महाराजांच्या उपासना मार्गातले महान तपोनिधी जे जे होऊन गेले त्यांची चरित्राख्यानं पाहत असताना नाशिककरांचं चरित्र आपण पाहिलं, रघुनाथ भटजी नाशिककरांचं चरित्र आपण पाहिलं आणि ही एक शिष्यत्रयी आहे। म्हणजे रघुनाथ भटजी नाशिककर जे पूर्वीचे भृगु अवतार आहेत त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर त्यांनी त्यांची कृपा ज्यांच्यावरती झाली किंबहुना त्यांच्या कृपेला पात्र असे जे ठरले आणि ज्यांनी पुढे दत्त महाराजांचं कार्य, दत्त भक्तीचं कार्य मोठ्या नेटाने पुढे नेलं त्यांचं एक चरित्र आपल्याला आजच्या दिवशी आजपासून पाहायचं आहे। शके 1704 ते 1777 या कालावधीमध्ये एक दिव्य सत्पुरुष दत्त संप्रदायाचं पताका हातात घेऊन त्यांनी मोठं असं दत्तभक्तीचं कार्य केलं। हे चरित्र अतिशय श्रवणीय असं चरित्र आहे। या चरित्राकडे आपण ज्या दृष्टीनं पाहू ती दृष्टी जर आपल्याला प्राप्त झाली परमार्थ मार्गामध्ये तर त्याच्यासारखा आनंद दुसरा नाही, त्याच्यासारखं परमभाग्य दुसरं नाही। याचं कारण असं की परमार्थ मार्गामध्ये जी मुमुक्षु अवस्था सांगून ठेवलेली आहे की नाही, त्या मुमुक्षु अवस्थेमध्ये सुद्धा मुमुक्षुत्व, तीव्र मुमुक्षुत्व, तीव्रतर मुमुक्षुत्व आणि तीव्रतम मुमुक्षुत्व, म्हणजे मला मोकळं व्हायचं आहे, मला मुक्ती मिळाली पाहिजे, मला मोक्ष मिळाला पाहिजे असं वाटणं, मला मोक्ष मिळालाच पाहिजे असं वाटणं आणि मला मोक्ष याच जन्मात मिळाला पाहिजे असं वाटणं, तीव्रतम मुमुक्षुत्व ज्याचं जागृत होतं त्याच्यावर कसं परमेश्वर शक्ती कृपा करते हे जर आपल्याला कुठं शोधून बघायचं असेल, ते जर पोथ्या पुराणात कुठे आपण वाचलं असेल तर त्याचं प्रात्यक्षिक रूपाने जर कोणाच्याकडे पाहायचं असेल तर ज्यांचं चरित्र आहे ते चरित्र म्हणजे आपले हे चरित्र नायक, त्यांचं नाव आहे, त्यांना दत्त संप्रदायात निरंजन रघुनाथ या नावाने ओळखलं जातं। सज्जन हो, यांचं मूळ नाव आहे अवधूत। कौशिक गोत्रामध्ये अश्वलायन शाखेचे हे देशस्थ ब्राह्मण आहेत आणि बालाघाटी मांजरा नदीच्या काठी परळी वैजनाथ पासून एक 4 मैल योजनांवरती एक मराठवाड्यातलं प्रसिद्ध गाव आहे, त्याचं नाव आहे कळंब। त्या कळंब नावाच्या गावी यांचा जन्म झाला। कार्तिक शुद्ध अष्टमी शके 1704 पहाटे यांचा जन्म झाला कार्तिक महिन्यामध्ये। यांच्या आईचं नाव आहे लक्ष्मी आणि यांच्या वडिलांचं नाव आहे श्रीधर पंत। मूळ आडनाव यांचं श्रोत्री, पण कुलकर्णी हे वतनदार होते, त्यामुळे मूळ नाव या पोराचं 12व्या दिवशी जे बारसं झालं त्याला नाव ठेवलं अवधूत श्रीधर पंत कुलकर्णी, म्हणजे अवधूत नाव ठेवलं। पूर्ण नाव पाहिलं तर अवधूत श्रीधर पंत कुलकर्णी किंवा अवधूत श्रीधर पंत श्रोत्री। या अवधूत पंतांची
कुलदेवी माहूरची रेणुका माता आहे आणि रेणुका मातेचं स्थान किंबहुना रेणुका मातेचं जे स्थान जिथं आहे ते मातापूर म्हणजे माहूरगड. या माहूरगडाचं महात्म्य आपण अनेक भागांमध्ये, गेल्या काही भागांमध्ये आपण अनेक भागांमध्ये पाहिलेलं आहे की तिथेच दत्तात्रेयांचं सह्य शिखर ज्याला आपण म्हणतो, दत्तात्रेयांचं निद्रास्थान म्हणतो. त्यामुळे माहूरला जेव्हा जेव्हा जाणं झालंय तेव्हा बालवयामध्ये दत्तगुरूंचं दर्शन सदैव घडत आलंय. घरामध्ये दत्तभक्तीची बीजं होतीच, ती पेरली गेली होती मनामध्ये. दत्तभक्ती करायची इच्छा होती. हे जे श्रीधर, हे जे अवधूत पंत आहेत, या अवधूतांना आपल्या वडिलांकडून, श्रीधर पंतांकडून दत्तभक्ती घरामध्ये वंश परंपरागत मिळाली. लहानाचे मोठे झाले कळंब या गावी. विवाह पण झाला असं चरित्रात वर्णन आहे. परंतु काही काळ प्रापंचिक सुख उपभोगल्यानंतर माणसाच्या आयुष्यात परिस्थिती अशी निर्माण येते की माणूस परिस्थितीपुढे हतबल होतो. आणि कितीही चांगलं काही असलं तरी सुद्धा परिस्थिती जर विपरीत असेल तर माणूस आपली मती नाही चालवू शकत, आपली बुद्धी नाही कार्य करू शकत. घरातली परिस्थिती अतिशय हलाखीची निर्माण झाली आणि त्यामुळे थोडक्यात दारिद्र्य घरामध्ये सतत दिसामासानं वाढत गेलं. आणि दारिद्र्य जेव्हा डोळ्यांनी पाहावं लागतं ते असहनीय असं असतं. असहाय्यता माणसाच्या ठिकाणी होते. प्रपंचात तर प्रवेश केला होता, परंतु प्रपंचामध्ये केवळ बाकी सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला उपभोगायच्या असतात त्या उपभोगण्यासाठी पैसा तितकाच महत्वाचा असतो. आणि तो पैसा मात्र नेमका नव्हता. कोणीतरी यांना सुचवलं की तू जर इथे राहशील तर तुला काही मिळायचं नाही, तू थोडं गाव सोडून दुसऱ्या गावी जा, कुठेतरी कष्ट कर, कुठेतरी काम कर, काही होतंय का पहा. हे अवधूत जे आहेत ते अवधूत निघाले. कुठे निघाले तर मराठवाड्यातल्या या कळंब मधून प्रवास करत करत हे जे आले हे पुण्याला येऊन पोहोचले. पुण्यपत्तन नगरी, पुण्यनगरी पुण्याला येऊन पोहोचले. एका नष्टे या नावाच्या हुंडेकराच्याकडे कारभाऱ्याचं काम म्हणून यांना नोकरीला ठेवण्यात आलं. आणि या पुण्यामध्ये मुक्कामाला आल्यानंतर या हुंडेकराच्याकडे कारभारी म्हणून नोकरीला सुरुवात केली. सज्जन हो, मनामध्ये विरक्तीचे विचार येत होते. प्रपंच तर नुकताच झाला होता, आता पोटासाठी पोटार्थी म्हणून पुण्यात आले होते. परंतु इथे आल्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला. आतमध्ये कुठेतरी एक भावभावनांचा, विचारांचा हल्लकल्लोळ सुरू झाला की मी मनुष्य योनीत जन्माला आलो, मी मानव म्हणून जन्माला आलो. दत्त महाराजांच्या स्वरूपाविषयी मला अतिशय ओढ आहे, प्रेम आहे. ते दत्त महाराज माझ्यावर कृपा कधी करतील, दत्तात्रय माझ्यावर कृपा कधी करतील. मग दिवसभर काम करावं त्या हुंडेकऱ्यांच्या पेढीवरती, तिथं काम करावं, कष्ट करावे. आणि एकटे पुण्यात राहत असल्यामुळे, गाव सोडून पुण्यात तिथे आलेले असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला काय करावं तर संध्याकाळच्या वेळेला थोडी सत्संगती करावी हा विचार मनात येऊ लागला. बघा, माऊलींचं सुंदर प्रमाण आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. या न्यायानी सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, एक जी शृंखला सांगून ठेवले त्या पद्धतीप्रमाणे हे पुण्यामध्ये सत्संग करायला लागले, कथा कीर्तनांना जायला लागले. आणि ते कीर्तन सुद्धा कुणाचं होतं? ते कीर्तन होतं बेलबागेमध्ये विष्णू मंदिरात ठाकूरदास बुवांची कीर्तनं, ठाकूरदास बाबांची कीर्तनं चालू होती. ठाकूरदास बाबांच्या कीर्तनाला जाऊन हे अवधूत पंत कुलकर्णी, अवधूत पंत श्रोत्री जाऊन बसले. हळूहळू महिनाभर चालू असलेली ती कीर्तन श्रवण करता करता अध्यात्माचं ज्ञान मिळू लागलं. आणि काय प्रकार घडला, यांच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळाली आणि त्या कीर्तनाचा प्रभाव यांच्या मनावर कसा झाला आणि तिथून दत्तभक्तीचं अद्भुत कार्य यांनी कसं केलं आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.